नमस्कार मुलांनो, कसे काय आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मजेतच असाल. तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत मुलांनो. आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. तर बघा, आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा बघितलं आहे लसावी म्हणजे काय होते आणि मसावी म्हणजे काय होते. तर बघा, लसावी म्हणजे काय होते मुलांनो. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर बघा, आपण हे मागील कक्षेमध्ये मागील वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत मुलांनो. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्यावर आधारित अभ्यास बघणार आहोत. अभ्यासानंतर आपल्याला बघा इथे नेहमीप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तरे सुद्धा बघायची आहे. तर आपण सर्वप्रथम अभ्यास बघूया मुलांनो. संख्येचे मूळ अवयव पाडणे आपण बघूया. याचं उदाहरण बघा मुलांनो, की उदाहरणार्थ 250 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर आपण कसं पाडूया. तर बघा मुलांनो, 250 दिलेला आहे. याचे आपल्याला आपण दोन पद्धतीने आहेत. तर आपण एक आडव्या पद्धतीने पाडून बघूया. आता माहित आहे आपल्याला आडव्या पद्धतीने पाडायचे आहे. तर 250 हे उजवीकडे लिहूया आणि ज्याच्यानी तर आपण काय करूया मुलांना, 250 हे उजवीकडे लिहूया आणि डावीकडे कितीनी भाग द्यायचा आहे ते करूया. बघा, आता 250 ला आपण समजा 2 नी भाग दिलेला आहे, कारण 2 नी भाग जाणारच आहे, कारण एका स्थानी 0 आहे. 2 नी भाग दिल्यावर किती उत्तर येणार आहे मुलांनो. बघा, समजा 250 ला 2 नी भागल्यावर किती उत्तर येणार आहे. 2 1 0 हातचा आला 5. मग 2 च्या पाड्यामध्ये 5 येते का? नाही. मग त्याची नियर बाय संख्या, जवळची संख्या, लगतची संख्या 2 दुने 4. मग 2 दुने 4 आलेला आहे. 5 मधून 4 गेल्यावर 1 उरणार आहे आणि हा जो 0 आहे हा खाली येईल, म्हणजे इथे 10 झाले. बघा, 2 च्या पाड्यामध्ये 10 येतात का? येतात. 2 पंचे 10, 10 तून 10 गेले 0. बघा, 10 तून 10 गेल्यावर इथे 0 राहणार आहे, म्हणजे निशेष भाग गेला. म्हणजे 125 ला 250 ला 2 नी भागल्यावर उत्तर किती आलं आहे? 125 आलेलं आहे. मग बघा मुलांना, 125 ला आपण इथे बघा कशाने भाग जाईल. एक स्थानी 5 आहे आणि आपण 5 च्या कसोटीमध्ये काय पाहिलं, ज्या संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला 5 ने निशेष भाग जातो, म्हणून आपण याला 5 नी भाग देऊया. आणि मग 125 ला 5 नी भाग दिल्यावर मुलांना किती उत्तर येणार आहे. बघा, 125 ला 5 ने भागल्यावर 5 च्या पाड्यामध्ये बघा 12 तर नाहीये, पण त्याच्या जवळची संख्या बघा, म्हणून आपण इथे 5 दुने 10 घेऊया मुलांना. कारण समजा 5 तरी घेतलं असतं तर 15 ही मोठी संख्या आली असती, बरोबर आहे. त्याच्यामुळे 5 दुने आपण इथे 10 घेऊया. मग काय शिल्लक राहणार आहे मुलांना सांगा. 2 मधून 0 गेल्यावर 2, एकातून 1 गेल्यावर 0. हे जे 5 आहे ते काय येतील, हे खाली येतील. मग बघा, 5 च्या पाड्यामध्ये 25 येते का? येतं. 5 5 25. व्हेरी गुड. आणि बाकी इथे 0 उरणार आहे, म्हणजे 25 5 125 होतात. म्हणून 125 ला 5 ने भागल्यावर किती उत्तर येणार आहे? 25. आता बघा, 25 ला कितीनी भाग जाईल मुलांनो? 5 5 25 आणि इथे 5 1 5. म्हणजे बघा, 250 चे उभ्या मांडणीने अवयव पाडले तर किती आलेले आहेत? 2 5 5 5 हे अवयव आलेले आहेत. नक्कीच मुलांनो हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण आडव्या पद्धतीने पण पाडूया, तर तसंच येणार आहे. बघूया. आता आपण उभ्या पद्धतीने तर पाडून बघितलेले आहे, आता आडव्या पद्धतीने पाडूया. 250 ला आपण समजा 2 ने भागले, किती उत्तर येणार आहे मुलांनो? किती उत्तर येईल? 2 1 2 5 खाली येईल. 2 दुने 4. 5 मधून 4 गेल्यावर 1 राहणार आहे. हा जो 0 आहे तो खाली येईल आणि 2 पंचे 10 आणि 10 तून 10 गेले तर 0. तर म्हणजे 125 दुने 250 होईल. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 2 गुणिला 125. मग पुन्हा आपण 2 लिहूया. आता 125 चे अवयव पाडूया. तर 25 5 125 होतात मुलांनो.
म्हणून आपण लिहू शकतो 5 गुणिला 25. मग पुन्हा हे जशाच्या तसे लिहायचे मुलांनो. आणि आता आपण कितीचे अवयव पाडूया? आता आपण इथे 25 चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. तर किती येतील 25 चे? 5 5 25. बघा आपण 250 चे उभ्या मांडणीने अवयव काढले होते आणि आडव्या मांडणीने पण अवयव काढले. तर कसे आलेले आहेत? सारखेच आलेले आहेत. बघूया यांचं एक्सप्लेनेशन मुलांनो. बघा इथे उभ्या मांडणीमध्ये उभी रेख इथे दिलेली आहे. उभ्या मांडणीमध्ये उभी रेख आखून उजवीकडे मूळ संख्या लिहायची आहे 250 आणि 250 ला सगळ्यात छोट्या विभाजकाने भाग द्यायचा आहे. छोटा विभाजक इथे 2 आहे. 2 ने भागल्यावर जो भागाकार येणार आहे तो उजवीकडे लिहायचा आहे. मग हीच क्रिया वारंवार समोर करायची आहे. मग याला पण पुन्हा 125 ला सगळ्यात छोट्या विभाजकाने भाग द्यायचा आहे. ती संख्या डावीकडे लिहायची आहे आणि याचा जो भागाकार येणार आहे तो पुन्हा उजवीकडे लिहायचा आहे. तर बघा इथे उभ्या मांडणीमध्ये उभी रेख आखून उजवीकडे मूळ अवयव काढायची संख्या 250 इथे लिहायची आहे. किती लिहायची मुलांना? 250 ही संख्या लिहायची आहे आणि इथे बघा 250 लिहिलेलं आहे. मग डावीकडे 250 चा सर्वात छोटा विभाजक 2 लिहूया. बघा सर्वात छोटा विभाजक इथे 2 आहे, तो 2 लिहायचा आहे. 2 लिहिल्यानंतर जो आलेला भागाकार आहे तो उजवीकडे लिहिलेला 125. बघा आता आडवी रेख आखून 250 ला भाग दिल्यावर येणारा भागाकार 125 उजवीकडे लिहूया आणि परत 125 चा छोटा विभाजक 5 डावीकडे लिहूया. म्हणजे बघा मग इथे 125 ला पुन्हा 5 ने छोटा विभाजक आपला डावीकडे लिहिल्या उजवीकडे बघायचं उत्तर लिहूया. तर किती? इथे 25 येईल. पुन्हा बघा 25 चा छोटा विभाजक पुन्हा डावीकडे लिहायचा आहे आणि उत्तर जो भागाकार येणार आहे तो उजवीकडे लिहायचा आहे. पुन्हा इथे 5 ने भागून जे उत्तर आहे ते इथे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे याचे जे फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत ते पडणार आहेत. बघा तसेच 25 चा छोटा विभाजक 5 डावीकडे लिहूया. बघा लिहिलेला आहे आणि परत आडवी रेख आखून आलेला भागाकार 5 हा उजवीकडे लिहूया. परत 5 चे विभाजक 5 डावीकडे लिहूया आणि 5 ला भागूया. बघा मुलांना इथे आडवी रेख आखून आलेला भागाकार 1 उजवीकडे लिहूया. अशा प्रकारे उभ्या रेखाच्या डावीकडील सर्व संख्या 250 चे मूळ अवयव आहेत. बघा ह्या ज्या संख्या आहेत डावीकडील ह्या सगळ्या काय आहेत? 250 चे मूळ अवयव आहेत. आणि काय आहेत मुलांना 250 चे मूळ अवयव? इथे 2 5 5 आणि 7. तर बघा अशा प्रकारे उभ्या मांडणीने आपण 250 चे अवयव इथे काढलेले आहेत आणि नक्कीच मुलांनो ही पद्धत तुम्हाला समजली असेल. याचं आपण उदाहरण सोडवून बघितलेले आहेत मुलांनो. आता बघा आडवी मेथड काढायची, आडवी मांडणी काढायची आहे. तर आडव्या मेथड मध्ये पण बघा सारखंच आहे मुलांनो. आपण आताच बघितलेलं आहे. 2 गुणिले 125 करूया तर 250. आता पुन्हा हे 125 चे अवयव पाडूया. मग जी संख्या येईल पुन्हा त्याच्यात अवयव पाडायचे आहेत जसं आपण बघितलेलं आहे मुलांनो. इथे बघा आडव्या पद्धतीमध्ये 2. आता 125 चे अवयव पाडूया तर 25 5 125 होतात. म्हणून इथे आता बघा मुलांनो इथे पुन्हा जो 25 आला त्याचे अवयव पाडूया. म्हणजे ही संख्या अजून तशीच लिहूया मुलांनो. 25 चे अवयव 5 5 25. म्हणजे बघा 250 चे अवयव किती आलेले आहेत? 2 5 5 5. अशा प्रकारचे अवयव इथे आलेले आहेत. बघा मुलांनो 2 5 5 5 हे अवयव 250 चे आलेले आहेत. तुम्ही कोणतीही पद्धत वापरा पण आपल्याला मुलांनो दोन्ही प्रकारचे ज्या पद्धती आहेत त्या यायला हव्या. आता अजून काही उदाहरण बघूया मुलांनो. तर बघा इथे खालील संख्यांचे मूळ अवयव आपल्याला इथे पाडायचे आहेत. आपल्याला 32 ही संख्या दिलेली आहे मुलांनो. तर बघा आपण 32 चे अवयव पाडून बघूया. तर इथे 32 चे अवयव पाडले तर 2 गुणिले 16 केलेला आहे मुलांना. 2 ने भागलं तर 16 दुने 32.
मग आता काय करायचं सांगा मुलांनो. व्हेरी गुड. आता आपण पुन्हा इथे 2 जशाचे तसे लिहून काय करायचं. व्हेरी गुड. आपण 16चे इथे पुन्हा अवयव पाडूया. तर 16चे अवयव बघा मुलांनो 2 गुणिला 8, कारण 8 दुने 16 होते मुलांनो. मग आता बघा मुलांनो आपण 2 जशाचे तसे लिहूया. आता बघा मुलांनो इथे 8 आहे. आता 8चे आपण अवयव पाडूया. तर किती येईल. 4 दुने 8. व्हेरी गुड. पुन्हा आता आपल्याला 4चे अवयव पाडायचे आहेत मुलांनो. 4चे अवयव 2 गुणिला 2. बघा म्हणजे 32चे अवयव किती आलेले आहेत. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. हे आडव्या पद्धतीने झाले. आता उभ्या पद्धतीने पाहूया मुलांनो. आपण जितकी जास्त तुम्ही उदाहरणे सोडवाल, जसं मी आता इथे तर सांगतच आहे, पण तुम्ही सुद्धा मुलांनो ऍज अ होमवर्क वहीवर याची उदाहरणं सोडवून बघा. जितके तुम्ही प्रॉब्लेम सोडवाल, उदाहरणं सोडवाल, तितकं तुमच्या ज्या चुका समजा असतील त्या कमी होतील आणि तुमचं कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होईल. आणि मॅथ्स साठी प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे मुलांनो. तर बघूया आता 32चे अवयव काढायचे आहेत, म्हणून आपण डावीकडे ही संख्या लिहिलेली आहे. आता बघा 32 ही संख्या लिहून झालेली आहे. आता याला आपण कितीने भागायचं आहे. 2 ने देऊया. आलेला भागाकार खाली लिहूया. पुन्हा इथे 2, आलेला भागाकार खाली लिहायचा. पुन्हा 2 ने भागूया. आलेला भागाकार इकडे लिहायचा. पुन्हा 2 ने भागूया. बघा भागाकार याचे जे अवयव आहे 32चे किती पडलेले आहेत मुलांनो. 2 2 2 2 2. इथे बघा 2 2 2 2 2. अशा प्रकारे 32चे अवयव पडलेले आहेत. नक्कीच मुलांनो तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. बघूया आपण. बघा 32 बरोबर 2 गुणिला 16, 2 गुणिला 2 गुणिला 8, 2 गुणिला 2 गुणिला 4. तर बघा मुलांनो इथे अशा प्रकारे 32चे हे अवयव पाडलेले आहेत. आता बघा खालील संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आहेत. आता 216 ही संख्या दिलेली आहे. बघा 216चे अवयव आपण बघूया कसे पाडायचे ते. बघा 216 आहे. तर 216 ही जी संख्या दिलेली आहे याला 2 ने नक्कीच भाग जाईल, कारण एकच स्थानी आपल्याला माहित आहे ज्या संख्येच्या एक स्थानी 0 2 4 6 आणि 8 असेल त्याला 2 ने निशेष भाग जातो. हे आपण 2च्या कसोटीमध्ये शिकलेलो आहोत. तर 216ला समजा 2 ने भागलं तर उत्तर किती येईल मुलांनो. बघा बे 1 बे 2 मधून देत गेले 0, हातचा आला 1. आता बघा इथे 1 आहे, म्हणून आता आपण इथे 0 देऊया. आणि मग याच्या नंतर बघा इथे पुन्हा हा जो खाली येईल. मग काय होईल मुलांनो इथे बे 8 16. बघा अशा प्रकारे इथे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच आपण समजा 216ला समजा कितीने भागले मुलांनो. समजा आपण 216ला 2 ने भागले असता उत्तर किती आलेलं आहे मुलांना. आपलं 108 हे उत्तर आलेलं आहे. चला बघा मुलांना आता 2. आता आपण 108ला पुन्हा 2 ने भागूया तर किती उत्तर येणार आहे. 108ला बघा 2 ने भागल्यावर किती उत्तर येणार आहे. बे 5 10 आणि 2 8. बघा 54 उत्तर येणार आहे, कारण 54 दुने 108 होते. म्हणून इथे बघा 108चे आपण अवयव पाडूया. तिथे लिहूया 2 गुणिला 54. आता बघा आता आपल्याला काय करावं लागेल मुलांना. पुन्हा 54चे अवयव इथे पाडावे लागतील. 2 आपण इथे जशाचे तसे लिहूया. 54ला आता आपण 2 ने 54ला 2 ने भागल्यावर किती येणार आहे. बघा बे 1 बे दुने 4 बे 7 14. 27 दुने 54 होते मुलांनो. म्हणजेच इथे आपल्याला 27 लिहावं लागेल. 27 दुने 54. मग पुन्हा बघा 2 गुणिला 2 गुणिला 2. आता मुलांना 27 किती येणार आहे. 9 तिरी 27. बघा आता 9चे आपल्याला अवयव पाडावे लागेल. मग आपण लिहूया 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. आणि बघा इथे 9चे अवयव पाडूया मुलांना. 9चे अवयव किती येतील. 3 तिरी 9 येणार आहे.
तर बघा 216चे अवयव किती आलेले आहेत, एवढे आलेले आहेत. आता आपण उभ्या पद्धतीने बघितलं तरी तसेच अवयव येणार आहेत मुलांना. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा 108 चे काय केलेलं आहे सांगितलं, 54 दुणे 108 म्हणून. मग पुन्हा 54 चे 27 दुणे 54, मग 27 चे 9 तिरी 27 आणि 9 चे 3 तिरी 9. अशा प्रकारे 216 चे काय केलेले आहेत मुलांनी, इथे अवयव पाडलेले आहेत. शेवटी काय आलेले आहे, 2 2 2 3 3 3 हे 216 चे अवयव आलेले आहेत. म्हणून आपण शेवटी असं लिहायचं की ह्या संख्येचे मूळ अवयव एवढे आलेले आहेत. बघा अवयव पाडणं आलं की आपण समोरची क्रिया आपल्याला येईल. पहिली स्टेप्स काय आहे, अवयव काढणं शिकणं ही आपली मेथड होती मुलांनो. ती आपण जी पद्धत आहे ती आपण शिकलेलो आहोत. आपल्याला कोणत्याही संख्या दिली तर तुम्ही त्याचे अवयव पाडू शकता. आता बघायचं आपल्याला महत्तम सामायिक विभाजक. बघा महत्तम अवयव पाडणे आपण शिकलेलो आहोत. आता आपण मेन टॉपिक वर येऊया. महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी, म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर और हायेस्ट, याला आपण एचसीएफ पण म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर सुद्धा म्हणतो. तर बघूया याचं. बघा आपण धनपूर्णांक संख्यांचे, बघा मागच्या इथे आपण शिकलेलो आहोत की धनपूर्णांक संख्यांचे मसावी आणि लसावी कसं काढतात हे आपण अभ्यासलेलं आहोत. आता त्यांचा आणखी थोडा अभ्यास आपण इथे करूया मुलांनो. दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे. बघा मसावी म्हणजे काय होते, सर्वात मोठा सामायिक विभाजक आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणजे सर्वात मोठाच म्हणजे महत्तम आणि लसावी म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानातला लहान. तर आपण इथे काय बघणार आहोत मुलांनो, महत्तम बघणार आहोत. मसावी म्हणजे सगळ्यात मोठा सामायिक विभाजक आपण इथे बघणार आहोत. तर बघा मूळ अवयव पद्धती, मूळ अवयव पाडून संख्यांचा मसावी काढणे कसं सोपी जाते. याच्यासाठी मुलांना आपण सगळ्यात आधी आपण काय शिकलेलं होतं, आपण मूळ संख्यांचा अवयव कसं पाळतात हे आपण शिकलेलो आहोत. याच्यावर आधारित आपण उदाहरणे सुद्धा बघितलेली आहे. आपण डायरेक्ट याच्यावर आलो का मुलांना मसावीवर नाही, कारण स्टेप बाय स्टेप जाणं जरुरी आहे. आता बघा तुम्हाला कोणत्याही संख्येचं तुम्ही मूळ अवयव तुम्हाला काढता येतात आणि कसं काढायचं हे शिकलेलं आहे. आता ते काढलं तर त्याच्यावरून तुम्ही लसावी आणि मसावी इझिली काढू शकता. तर बघूया मुलांना समोर. बघा मूळ अवयव पद्धतीने 24 आणि 32 यांचा मसावी काढायचा आहे. तर काय करावं लागेल मुलांना, सगळ्यात आधी इथे व्हेरी गुड, आपल्याला 24 चे आणि 32 चे काय काढावे लागेल, इथे 24 आणि 32 चे मूळ अवयव आपल्याला काढावे लागतील. त्याच्यानुसार मग आपल्याला समोरची क्रिया आहे मुलांनो. बघा जसं आपल्याला इथे दिलेलं आहे 24, तर आपण काय करूया मुलांनो, 24 चे पहिले अवयव पाडूया आणि मग 32 चे पाडूया. तर 24 चे बघा दोन्ही भाग जातो 24 ला. बघा 12च्या पाड्यामध्ये येते 12 दुणे 24. आता आपण 24 चे अवयव पाडूया. बेसख 12. मग काय करूया मुलांना सांगा, 6 चे अवयव किती येतील. व्हेरी गुड, 6 चे अवयव सांगा मुलांनो. 3 दुणे 6. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजे 24 चे अवयव तुम्ही सांगितले. आता 32 चे अवयव सांगा मुलांनो. 2 गुणिला किती दुणे 32 होते, 16 दुणे 32. आपण याला 832 वगैरे पण करू शकतो मुलांना, पण आपण पहिले सगळ्यात छोटा पाहायचा मुलांना. सगळ्यात छोट्या ज्या संख्येने भाग जाते ना ती संख्या बघायची. नाही तर तुमच्या मनात असा पण डाऊट येऊ शकतो की आपण इथे 32 आहे असंही केलं तरी उत्तर येते 8 चौ 32. पण आपल्याला बघा याचे छोटे अजून पडतात, मग 8 चे अजून पाडावं लागेल आणि 4 चे पण आपल्याला पुन्हा अवयव इथे पाडावे लागतील. पण आपण तसं करणार नाही मुलांना. आपण काय करूया, अवयव पाडताना आपल्याला सुरुवात कशाने करावी लागते मुलांना, सगळ्यात छोट्या संख्येपासून आपल्याला सुरुवात करायची. सगळ्यात ज्या छोट्या संख्येने भाग जाते, 2 नी जातो का, मग 3 नी जातो का, 4 नी जातो का, अशा प्रकारे. म्हणून इथे आपण 2 नी भागलं 32 ला, 2 नी भागलं तर किती उत्तर येते 16. बघा 16 दुणे 32 होते. आता बघा आपल्याला याच्या 16 ला आपण 2 नी भागूया तर 8 दुणे 16 येणार आहे. व्हेरी गुड. आता बघा 8 चे किती येतील मुलांना, 4 दुणे 8.
तसं 4 ला 2 गुणिला 2 म्हणजे बघा आपण 32 चे अवयव पाडलेले आहेत आणि इथे 24 चे सुद्धा आपण इथे अवयव पाडलेले आहेत. आता आपल्याला काय काढायचं आहे? मूळ अवयव पद्धतीने आपल्याला अवयव काढून, आता अवयव तर आपण पाडले आहेत पण आता मसावी काढायचा आहे, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठा जो आहे ते काढायचं आपल्याला. महत्तम सर्वात मोठा इथे. आता बघा आपण कॉमन नंबर घेऊया. जसं 24 व 32 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे, तर काय करूया? जे कॉमन नंबर आहेत बघा ते घेऊया. 2, पुन्हा अजून कॉमन नंबर 2 आहेत, हे 2 म्हणून हे 2. अशी संख्या जी दोन्हीमध्ये पाहिजे जास्तीत जास्त वेळेस, पुन्हा ही 2 आणि ही 2. म्हणजे बघा किती येईल? 2 2 जा 4, सॉरी बे दुने 4, 4 दुने 8. तर अशा प्रकारे याचा जो मसावी आहे तो आलेला आहे 8. बघा मुलांना आपण बघा आपलं आणि यांचं उत्तर सारखं आहे का? अगदी बरोबर आहे मुलांना. बघा 24 ची यांनी अवयव, बघा यांनी 6 4 24 असं पाडलेलं आहे, पण आपण सुरुवातीच छोट्यापासून केलेली आहे. असंही केलं तरी उत्तर सारखं येतं आणि असंही केलं तरी उत्तर सारखंच येतं. तर बघा जसं मुलांना यांनी कसं केलेलं आहे बघा. 24 चे अवयव यांनी 4 आणि 6 चे पाडलेले आहेत. मग 4 चे किती येईल? 2 2 जा 2 गुणिला 2 4, इथे 3 गुणिला 2 6. अशा प्रकारचे अवयवाचे निघाले 2 2 3 2. बघा तसंच 32 चे सुद्धा मुलांनी यांनी केलेलं आहे. आपण ही सुद्धा एक पद्धत आहे मुलांना 32 ची काढायची. तर 8 चे 32 तुम्ही असंही काढू शकता मुलांना ज्या पाड्यामध्ये येतात. मग आता बघा 4 चे आपण काढलेले आहेत, तर 2 2 जा 4, बे दुने 4. 8 चे काढले तर किती येईल मुलांना? 4 गुणिला 2 8. मग बघा पुन्हा 4 चे आपण अवयव काढूया तर किती येतील? 2 आणि 2. म्हणजे लास्ट मध्ये किती आले? 2 2 2 2 असे अवयव आपले आलेले आहेत. तर आपण असंही काढू शकतो मुलांना किंवा असंही आपण काढू शकतो. तर बघा मुलांना इथे 24 चे आणि 32 चे अवयव काढलेले आहेत. आता अवयव काढण्यापर्यंत सगळी क्रिया सारखी आहे, पण मसावी काढायच्या वेळेस इथे काय केलेलं आहे मुलांना? 8 कसा मसावी आला? तर बघा आपण दोन्ही संख्यांमध्ये कॉमन पाहायचं. 24 आणि 32 च्या सामायिक विभाजक जो जास्त वेळेस आलेला आहे बघा 2, म्हणून आपण एकदा 2 लिहिला. पुन्हा इथे 24 मध्ये पण 2 आहे आणि 32 मध्ये पण 2 आहे, म्हणून आपण दुसऱ्यांदा 2 लिहिलेला आहे. पुन्हा बघा इथे 2 आहे, अजून इथे 24 मध्ये 2 आहे आणि 32 मध्ये 2 आहे, म्हणून आपण तिसऱ्यांदा आपण 2 लिहिलेला आहे. बाकीचे जे आहे ते सोडून दिलेले आहे कारण दोन्ही मध्ये ते पाहिजे. इथे 3 आहे बघा. 24 मध्ये 3 अवयव आहे, पण इथे 32 मध्ये 3 अवयव आहे का? 3 आहे का? नाही. आणि बघा आपण काय करतो? महत्तम म्हणजे जास्तीत जास्त वेळेस जी दोन्ही याच्यामध्ये आलेली संख्या आहे ती आपण लिहितो. बघा इथे 2 आणि इथे 2 आहे, पण इथे ते आहेत का संख्या? नाही आहेत. तर मसावीमध्ये काय करतो आपण? ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांचे मूळ अवयव पाडायचे आणि त्याच्यातून ज्या दोन्ही संख्यांमध्ये महत्तम सामायिक विभाजक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. सगळ्यात जास्त जो अवयव आहे त्या संख्या लिहायच्या आहेत. मग इथे बघा 2 बे दुने 4 आणि 4 दुने 8, म्हणून याचा जो मसावी आहे तो किती आलेला आहे मुलांनो? त्याचा मसावी 8 आलेला आहे. बघा जसं आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. आपल्याला संख्या दिलेली आहे इथे बघा 60 12 आणि 36. बघा मुलांनो 60 12 आणि 36 याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर बघा आपण 60 चा काढूया मुलांनो. तर बघा याला 2 नी भागल्यावर किती येईल? 30 दुने 60. पुन्हा बघा 30 चे अवयव काढूया तर 15 दुने 30. मग पुन्हा बघा 15 चे सांगा मुलांनो. 3 5 15. म्हणजे आपण म्हणू शकतो म्हणून 60 चे जे अवयव आहेत ते किती आलेले आहेत? एवढे आलेले आहेत. आता बघा 60 च्या नंतर मुलांना आपल्याला 12 चे काढायचे आहेत. अतिशय सोपी आहे. 12 चे अवयव आपण खूपदा काढले आहे. तर 2 नी भागूया तर 6 दुने 12. व्हेरी गुड. मग काय करूया मुलांनो? पुन्हा 6 चे अवयव सांगा मला. तुम्हीच सांगा मुलांनो. 6
6 ला कितीने भागू? 2 ने भागूया. व्हेरी गुड. मग उत्तर किती आहे? 3 दुने 6. बघा 12 चे अवयव आलेले आहेत. आता आपण 36 चे अवयव पाडूया मुलांनो. 36 लाही 2 ने भागल्यावर 18 दुने 36. व्हेरी गुड. आता बघा मुलांनो 2. मग 18 चे किती आले? 9 दुने 18. मग बघा 9 चे किती येतील मुलांनो? 9 चे अवयव सांगा. 3 तिरी 9. व्हेरी गुड. म्हणून इथे 9 च्या 3 3. तर बघा अशा प्रकारे आपण 36 चे अवयव पाडले आहेत मुलांनो. तर बघा 60 चे अवयव किती आले? 2 2 3 5. 12 चे अवयव आले 2 2 3 आणि 36 चे अवयव आले 2 2 3 3. तर आता आपण बघा ह्या तिघांचा मसावी काढायचा आहे. तर बघा 60 12 व 36 याचे कॉमन आता आपण लिहूया फॅक्टर काय येतात बघा. इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 2 आहे म्हणून आपण 2 लिहूया. तसंच बघा मुलांनो इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे आणि इथे सुद्धा 2 आहे म्हणून 2 लिहूया. आता बघा मुलांनो इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे म्हणून आपण 3 लिहूया. बाकी बघा इथे 5 आहे तर इथे 5 आहे का? नाही आहे. आणि इथे 3 आहे तर बाकीच्या याच्यामध्ये पण आहे का? नाही. मसावीमध्ये तसं नसते मुलांनो. त्याच्यामुळे बघा आता किती उत्तर आहे? 2 दुने 4 आणि 4 तिरी 12. तर बघा याचा जो मसावी आहे तो किती आलेला आहे? 12 आलेला आहे. म्हणजे 60 12 आणि 36 याचा मसावी किती आला मुलांनो? 12 आलेला आहे. बघूया मुलांनो आपलं उत्तर बरोबर आहे का? बघा यांनी आपण कसं केलं होतं मुलांनो 36 ला 60 ला कसं केलं होतं? 30 दुने 60 केलं होतं. यांनी 15 चे 60 करायचं असंही करू शकतात मुलांनो. बघा तरी उत्तर सारखंच येणार आहे मुलांनो. समजा असंही केलं मुलांनो 15 चे 60 मग 15 चे पाडले फॅक्टर आणि 4 चे फॅक्टर पाडले तरी सारखंच येणार आहे. बघा आपलं उत्तर किती आलं मुलांनो? 12 हे उत्तर आलं होतं. आणि बघा यांचा पण जो लसावी मसावी आहे तो 12 आलेला आहे. हा आडव्या पद्धतीने केलेला आहे. तर आपण फक्त इथे काय केलं होतं मुलांनो? इथे आपण केलं होतं 15 दुने 30. इथे बघा यांनी काय केलं? 15 चे 60 4 चे फॅक्टर पाडले 2 आणि 2. 15 चे पाडले 3 5 15. बाकी आपण सारखंच केलेलं आहे. आणि मग काय केलं मुलांनो? बघा जे कॉमन इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणून 2 लिहिला होता. मग इथे पण 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणून इथे 2 लिहिलं. इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे म्हणून इथेही 3 लिहिलं. आणि बघा इथे 2 दुने 4 आणि 4 तिरी 12 म्हणजेच इथे जो लसावी आलेला आहे सॉरी मसावी जो आहे तो किती आलेला आहे? 12 आलेला आहे. आता बघा हेच आपण आडव्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो मुलांनो. तर बघा आडव्या पद्धतीने आता आपण उभ्या पद्धतीने तर बघितलेले आहे. आता मूळ अवयव पाडून संख्यांचा मसावी काढणे सुद्धा अशा प्रकारे सोपी जाते. तर बघा याच्यात काय करायचं मुलांनो? आपण ऍट अ टाइम तीनही संख्या इथे लिहून घ्यायची. आपल्याला बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 60 12 आणि 36 याचा मसावी काढायचा आहे. तर बघा इथे 2 ने आपण भाग दिलेला आहे. बघा 2 ने भाग दिल्यावर जो भागाकार आहे तो इथे खाली लिहायचा. तर इथे बघा 30 दुने 60 पुन्हा 2 ने 12 ला भागल्यावर किती येईल? 6 दुने 12. तसंच 2 ने याला भागितल्यावर 18 दुने 36 येणार आहे. मग पुन्हा इथे 2 ने भागूया मुलांनो. आता बघा 30 ने याला भागल्यावर 15 उत्तर येणार आहे. याला 2 ने भागल्यावर किती उत्तर येईल? 6 ला 3 दुने 6. तसंच 9 ला 2 ने भागल्यावर 2 ने 18 ला भागल्यावर 9 उत्तर येणार आहे. समजत आहे का मुलांनो? बघा मुलांनो आपल्याला ज्याचा अवयव पाडायचा आहे ती संख्या आपण इथे लिहून घ्यायची. 60 12 आणि 36 याचा काय? मसावी काढायचा आहे. आता आपण ही आडव्या पद्धतीने बघितलं. आता उभ्या पद्धतीने बघूया. आता इथे 2 ने भाग देत आहोत. 2 लिहिलं. आता 2 ने समजा याला भागल्यावर किती उत्तर येणार आहे? 30 येणार आहे.
बघा इथे ही 2 ह्या तीनही संख्यांना भागूया. आता 2 12ला भागल्यावर 6 उत्तर येणार आहे. 2 36ला भागल्यावर किती येईल मुलांना उत्तर? व्हेरी गुड, 18 दुणे 36 म्हणून इथे आपण 18 लिहूया. मग बघा मुलांना पुन्हा आपण 2 भागूया. आता 30, 6 आणि 18 याला 2 भागूया. संख्या आपल्या बदललेल्या आहेत. मग बघा इथे 15 दुणे 30 येईल. 6ला 2 भागल्यावर 3 येणार आहे. 18ला 2 भागल्यावर 9 उत्तर येणार आहे. तसंच बघा मुलांना इथे आता 15 आहे. 15, 3 आणि 9. तर बघा 15ला आपण 3 भागूया तर इथे 5 येईल. 5 तिरी 15 येणार आहे. पुन्हा बघा 3 1 3 आणि 3 तिरी 9. अशा प्रकारे उत्तर आपले येणार आहे. तर बघा आणि मग जे कॉमन आहे ते आपण इथून घेणार आहोत. तर बघा मुलांनो, बघा जे आपण सोडवलेलं आहे अगदी उत्तर तसंच आलेलं आहे मुलांना. आपलं उत्तर आणि यांचं उत्तर सेमच आहे. मग आपण काय केलेलं आहे, मसावीमध्ये 2 बेगुणे 4 आणि 4 तिरी 12. मग अशा प्रकारे याचं जे मसावी आहे ते किती आलेलं आहे मुलांनो? मसावी 12 आलेला आहे. मसावी कशाचा? 60, 12 आणि 36 याचा मसावी किती आलेला आहे मुलांनो? 12 आलेला आहे. आणि आय होप मुलांनो हे तुम्हाला उदाहरण समजलेलं असेल कशा प्रकारे करायचं आहे. म्हणून लक्षात घ्या की 12 हा, म्हणून बघा लक्षात घ्यायचं आहे की मसावी जो आहे 2 गुणिला 3 12 आलेला आहे. आणि 12 हा 36 व 60 चा विभाजक आहे. 12 हा काय आहे? 36 आणि 60 चा विभाजक आहे. तर इथे पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मुलांनो? लक्षात हे ठेवायचं आहे की दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी होते. बघा जसं आपण बघितलं मुलांनो 36, 12 आणि 60. तर 12 ही ऑलरेडी संख्या आपल्याला दिली होती, त्याचाही आपल्याला मसावी काढायचं होतं. तर मसावी किती आला? 12 आला होता मुलांनो. आपल्याला कोणती संख्या दिली होती मुलांनो याच्या आधीच्या उदाहरणामध्ये? 60, 12 आणि 36 ही संख्या आपल्याला इथे दिली होती. तर बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आपण याचा जेव्हा मसावी काढला होता तो किती आला होता मुलांनो? 12 आला होता. तर बघा दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल, बघा ही संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. म्हणून बघा मुलांनो आपण जेव्हा 60, 36 आणि 12 यांचा मसावी काढला तर 12च आला होता, कारण 12 हा 60 आणि 36 याचा काय आहे? विभाजक आहे. म्हणून याचा जो मसावी आहे तो 12 आला होता. तर संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. दिलेल्या संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्येचा मसावी 1 असतो. समजा बघा आपल्याला संख्या दिलेली आहे, दिलेल्या संख्यांसाठी एकही समजा मूळ संख्या सामायिक नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो, कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक आहे. कारण 1 हा काय आहे मुलांनो? त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो. तर हे मुलांनो लक्षात ठेवायचं आहे. मागच्या उदाहरणासोबत ते अगदी मॅच झालेलं आहे मुलांनो.